नमस्कार, मी नेहाज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत खमंग खुसखुशीत भरपूर पदर असलेली आळूवडी। चला तर मग सुरुवात करूया। आज आपण आळूच्या वड्या बनवणार आहोत। आळू आपण एकदम स्वच्छ व्यवस्थित धुवून घेतलेले। आता आपण वड्या तयार करायला घेऊ। वड्या तयार करण्यासाठी आपल्याला याच्यासाठी एक घोळ तयार करावा लागणार आहे। त्यासाठी आपण 2 वाट्या बेसन पीठ घेतलेले, त्यामध्ये 1 चमचा जिरा टाकून घेऊया। पाव चमचा हळद टाकायची आहे। आवडीनुसार 2 ते 3 चमचे तीळ टाकून घेऊया। चिमूटभर आपल्याला यामध्ये सोडा टाकून घ्यायचा आहे। हिरवी मिरची आणि लसणाची आपल्याला यामध्ये पेस्ट टाकून घ्यायची आहे। तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार आवडीनुसार टाकू शकता। आपण इकडे 2 चमचे हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट टाकलेली आहे। आता आपण यामध्ये आवश्यकतेनुसार मीठ टाकून घेऊया। अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेऊ, चव छान लागते यामुळे। 1 लिंबू पिळायचं आहे, यामुळे पान आपले चरचरत नाही, घशामध्ये आपल्याला चरचर होत नाही पानांमुळे। 1 चमचा आपण यामध्ये लाल तिखट टाकून घेऊया। ऑप्शनल आहे, हे टाकायचे असल्यास टाका। ही सगळी जिन्नस आपण व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे, यामुळे आपण तयार केलेल्या वड्या चाळणीला चिटकत नाहीत। व्यवस्थित चाळण तेलाने ग्रीस करून घ्यायची आहे। थोडं थोडं करून आपण पाणी या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि बेसनाचा घोळ तयार करून घ्यायचा आहे आपल्याला वड्यांसाठी। घोळ तयार करताना जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, मीडियम असा आपल्याला घोळ तयार करून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपला हा मिश्रण तयार करून घेतलेला आहे। आता आपण वड्या तयार करायला घेऊ। फेसवरती आपण पान घेतलेलं आहे। पानांना आपण व्यवस्थित आपलं तयार केलेलं मिश्रण लावून घ्यायचं आहे। त्याच्या विरुद्ध दिशेने आपण आता पान ठेवायचं आहे, दुसरं पान, आणि पुन्हा त्याला आपण हे तयार केलेलं मिश्रण लावून घ्यायचं आहे। उलट सुलट अशा पद्धतीने आपण पानावरती पान ठेवायचं आहे। यामुळे आपल्या वडीला काप छान पडतात। 4-4 पानाचा आपण गठ्ठा तयार करून घेतलाय, यामुळे आपली वडी एकदम छान गोल गरगरीत होते। आता एक बाजू आपल्याला आत टाकून घ्यायची आहे। पाहू शकता दोन्ही बाजू आपण आत घेतलेल्या आहेत आणि त्याच्यावरती आपण हे तयार केलेलं मिश्रण लावून घेतलेलं आहे। आता आपण याची एक सुरळी तयार करून घ्यायची आहे। व्यवस्थित आपण यामध्ये तयार केलेलं मिश्रण टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित अशी गोल गरगरीत अशी आपली वडी तयार करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपण पुढची वडी तयार करून घेऊ। एक पान घेऊन त्याच्यावरती व्यवस्थित आपल्याला हे तयार केलेलं मिश्रण स्प्रेड करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता सगळ्या बाजूने आपण पानाला तयार केलेलं मिश्रण लावून घेतलेलं आहे। आता याच्यावरती विरुद्ध दिशेने आपल्याला दुसरं पान ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती सारख्याच पद्धतीने आपल्याला मिश्रण लावून घ्यायचं आहे। एकदम जाडसर असं आपल्याला बॅटर लावायचं नाही आपल्या पानांना। एकावर एक असे आपण 4 पानं ठेवलेली आलटी पलटी करून आणि त्याच्यावरती आपण तयार केलेलं मिश्रण लावून घेतलेलं आहे। असं केल्यामुळे आपण तयार केलेली वडीचे जे काप आहेत ते एकसारखे गोल गरगरीत आणि लेयर्स पडतात त्याला, त्यामुळे अशी प्रोसेस करायची आहे। आता दोन्ही बाजू आपल्याला आत घ्यायचे आहेत आणि त्याच्यावर देखील आपल्याला तयार मिश्रण टाकून घ्यायचं आहे। व्यवस्थित दाबून घेऊन आपण त्याच्यावरती मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि आता याच्यावरती रोल करून घ्यायचं आहे आपल्याला। व्यवस्थित एकदम दाबून आपल्याला ही वडी तयार करायची। अशा पद्धतीने आपल्याला वडी तयार करायची आहे। अशाच पद्धतीने आपण पुढच्या सगळ्या वड्या तयार करून घेऊ। पण सगळ्या वड्या लावून घेतलेल्या आहेत। आता आपण ह्याला स्टीम करायला ठेवायचंय। त्यासाठी आपण एका पातेल्यामध्ये आपण पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये लिंबू पिळून टाकलेलं आहे
जेणेकरून पातेलं काळं पडणार नाही। व्यवस्थित आपण या पातेल्यावरती हे लावून घ्यायचं आहे। चाळणीवरती आपण ताट झाकून ठेवलेलं आहे जेणेकरून वाफ बाहेर जाणार नाही। आता 20 ते 25 मिनिटासाठी आपल्याला फास्ट गॅसवरती हे उकडून घ्यायचंय। 25 मिनिटं झालेली आहेत। तुम्ही पाहू शकता आपली वडी एकदम छान तयार झालेली आहे। आता आपण ही थंड करून घेऊया। तुम्ही पाहू शकता किती सुरेख अशी आपली वडी तयार झालेली आहे। आता आपण हे तळायसाठी घेऊया। अशा पद्धतीने आपण वडी कट करून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता किती सुरेख आपल्या वडीला लेयर झालेले आहेत। अशा पद्धतीने आपण सगळ्या वड्या कापून घेतलेल्या आहेत। आता आपण ह्या तळायला घेऊयात। एकीकडे आपण तेल तापत ठेवलं होतं। आता आपण यामध्ये एक एक करून सगळ्या वड्या सोडून घेऊया। कढईमध्ये मावतील तेवढ्या आपल्याला वड्या यामध्ये सोडून घ्यायच्या। गॅसची फ्लेम मीडियमच ठेवलेली आपण। आता आपण वड्या पलटी मारून घेऊया। तुम्ही पाहू शकता किती छान लेयर्स पडलेले आहेत वड्यांना। आता दुसरी बाजू व्यवस्थित तळून घेऊया। दोन्ही बाजूनी एकदम छान गोल्डन कलर येऊस्तोवर आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत। आपल्या वड्या एकदम छान तळून झालेल्या, एकदम क्रिस्पी अशा। आता आपण ह्या काढून घेऊया। तुम्ही पाहू शकता किती सुरेख कलर आलेला आहे याला। लेयर्स पण किती सुंदर पडलेले आहेत। आता आपण हे काढून घेऊया। आता आपण सेकंड बॅच टाकून घेऊया। तेल पुन्हा आपण थोडं गरम करून घेतलेलं आहे आणि आता आपण ही सेकंड बॅच टाकून घेतली आहे। आपली वडी तळून झालेली आहे। आता आपण ही काढून घेऊया। तुम्ही पाहू शकता किती छान लेयर्स पडलेले आहेत सगळ्या वडींना। एकदम खमंग खुसखुशीत आणि एकदम क्रिस्पी अशी आपली वडी तयार आहे। आता आपण ह्या काढून घेऊया। कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत। बाय बाय।